स्वामी सेवा सुरू केली आणि घरामध्ये भांडणं वाढली. याचं मूळ कारण काय आहे? नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्याही घरामध्ये असं होतंय का? तुम्ही देवदेव करता, तुम्ही स्वामी सेवा सुरू केली आणि अचानकच घरामध्ये भांडणं वाढायला सुरुवात झाली. कधी वाटतं मी चांगलं काम करतोय, तरी असं का होतंय? स्वामी भक्तांनो, हा योगायोग नाही. यामागे एक खोल आध्यात्मिक कारण आहे. आज आपण जाणून घेणार आहोत हे का होतं, यामागचं खरं रहस्य काय आहे आणि यावरती उपाय काय आहे. स्वामी सेवा सुरू केली की परीक्षा सुरू होतेच. मैत्रिणींनो, जेव्हा तुम्ही स्वामी सेवा सुरू करता तेव्हा तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येऊ लागते. पण जिथे प्रकाश येतो तिथे अंधारही विरोध करतोच बरं का. सत्य सांगायचं झालं तर स्वामी सेवा म्हणजे फक्त पूजा नाही. स्वामी सेवा म्हणजे स्वतःमध्ये बदल. आणि जेव्हा हा बदल सुरू होतो तेव्हा जुन्या सवयी, अहंकार, नकारात्मकता विरोध करायला लागतात. एक उदाहरण सांगायचं झालं तर आधी घरामध्ये शांतता होती, पण आतून नकारात्मकता होती. आता स्वामी सेवा सुरू झाली आहे आणि ती नकारात्मकता बाहेर येते. म्हणूनच भांडणं वाढतात. नकारात्मक ऊर्जा बाहेर येते. मैत्रिणींनो, घरामध्ये वर्षानुवर्ष जमा झालेली नकारात्मक ऊर्जा ती अचानक नाहीशी होत नाही. सेवा सुरू झाली की ती बाहेर पडायला लागते. त्याची लक्षणे काय काय दिसतात तर छोट्या छोट्या गोष्टींवरती भांडणं सुरू होतात. गैरसमज वाढणे, चिडचिड वाढणे, हे सगळं काय आहे तर शुद्धीकरण प्रक्रिया. एक कथा मी तुम्हाला सांगते. एक भक्त श्री स्वामी समर्थांची सेवा करत होता आणि त्याच्या घरामध्ये दररोज भांडणं होत होती. तो घाबरला, पण एका संतांनी त्याला सांगितलं, हे वाईट नाही, तर तुमचं घर शुद्ध होतंय. घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जात आहे. अहंकार आणि इगो हा खरा शत्रू आहे. मैत्रिणींनो, भांडणाचं मूळ कारण बाहेर नाही, ते आहे अहंकार, गर्व. कसं काय तर मी बरोबर आहे, तो चूक आहे, माझं ऐकलं पाहिजे, हेच भांडणाचं मूळ कारण आहे. एक सत्य सांगायचं झालं तर स्वामी सेवा सुरू केली की स्वामी तुमचा अहंकार तोडतातच. आणि ते सोपं नसतं बरं का. त्यासाठी काय करावं तर मी तुम्हाला उपाय सांगते. तुम्ही हे उपाय नक्कीच करून पहा. तुम्ही शांत राहा. भांडण झालं की तरी पण उत्तर देऊ नका. तरीही शांत राहा, कोणी काहीही बोलू द्या. कारण जास्त बोलत राहिल्याने वादविवाद वाढतच जातात. दुसरं म्हणजे नामस्मरण करा. 108 वेळा श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करा. घरामध्ये दिवा लावा. संध्याकाळी तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा. महत्त्वाचं म्हणजे कोणालाही दोष देत बसू नका. सर्वात मोठा आणि खास उपाय म्हणजे गुरुवारी श्री स्वामी समर्थांच्या समोर बसून प्रार्थना करा. 21 दिवस जर तुम्ही सतत केले तर घरामध्ये हळूहळू भांडणे कमी होतील. उदबत्ती लावा, धूप लावा. स्वामी सेवा सुरू केली म्हणजे समस्या नाही तर मैत्रिणींनो, बदल सुरू झाला आहे. भांडणं म्हणजे संकेत आहे की स्वामी तुमच्यावरती काम करत आहेत. जर तुम्हाला स्वामींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी सेवा सुरू केल्यावर घरात कलह का वाढतो त्याची आपण लपलेली काही कारणे पाहूयात.
अशी तर खूप महत्त्वाची कारणे आहेत, पण मी तुम्हाला तुरळक कारणे सांगतेच, कारण त्यामुळेच घरामध्ये कलह जास्त वाढतो. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही श्री स्वामी समर्थांची सेवा तर सुरू केली, मनापासून नामस्मरणसुद्धा केलं, पण अपेक्षा काय होती? घरामध्ये शांतता येईल, सुख वाढेल, पण उलटच होतंय का? घरामध्ये अचानक तणाव वाढतो, नात्यांमध्ये अंतर काय येतात? तर मैत्रिणींनो, हे अपशकुन नाही बरं का. स्वामी सेवा केल्यानंतर हे आपल्या घरामध्ये आध्यात्मिक बदलाची चिन्ह आहेत. आपल्या घरामधील नकारात्मक शक्ती ही बाहेर जात आहे, ती बाहेर निघत आहे, जी इतक्या दिवस आतमध्ये दडून बसलेली आहे. मैत्रिणींनो, प्रत्येक माणसाची एक एनर्जी फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा तुम्ही स्वामी सेवा सुरू करता, तुमची फ्रिक्वेन्सी सुद्धा बदलते. काय होतं तुम्हाला माहीत आहे का? तुमचे विचार बदलतात, तुमचे मन शांत व्हायला लागते, तुमची बोलण्याची पद्धतसुद्धा बदलते. पण घरातले इतर लोक अजूनही जुन्याच एनर्जीमध्ये असतात. तर यामध्ये रिझल्ट काय तयार होतो? मिसमॅच तयार होतो आणि म्हणून फ्रिक्शन म्हणजेच घर्षण सुद्धा निर्माण होतं. भांडणं. उदाहरण, तुम्ही पॉझिटिव्ह झालात, पण दुसरा व्यक्ती अजूनही निगेटिव्हच आहे, तर क्लॅश तर होणारच. जुने बॉन्ड्स असतात ते ॲक्टिवेट होतात. मैत्रिणींनो, खरं सांगायचं झालं तर प्रत्येक नातं हे फक्त या जन्माचं नसतं. काही नाती ही जुने जन्माची सुद्धा कार्मिक अकाउंट्स असतात. एक मोठं रहस्य सांगायचं झालं तर स्वामी सेवा सुरू केली की हे कार्मिक अकाउंट्स क्लिअर होऊ लागतात. म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातली बाहेर जाऊ लागते. ती कशी? तर जुने वाद पुन्हा उफाळतात, जुन्या गोष्टीसुद्धा आठवतात, अचानक तणावसुद्धा वाढतो. कारण हिशोब तर पूर्ण होतच आहे. लक्षात ठेवा, हे कायमचं नसतं, हे एक प्रोसेस आहे. तुमची परीक्षा नाही, तर तुमची ही खरी तयारी आहे. स्वामी सेवा करताना आपल्या घरातली जी निगेटिव्ह एनर्जी जाते आणि सकारात्मक एनर्जी घरामध्ये येते. आपण म्हणतो की देव आपली परीक्षा घेतो, पण खरं काय आहे तर की तो आपल्याला तयार करत असतो संकटांना सामोरे जाण्यासाठी. तर ते कसं? तर पेशन्ससुद्धा वाढवतो. स्वामी आपली पेशन्स वाढवतो, सहनशक्ती वाढवतो, समजसुद्धा वाढवतो. एक उदाहरण सांगायचं गेलं, जर तुमचं खरंच मन मजबूत नसेल, तर तुम्ही मोठं सुखसुद्धा हँडल करू शकत नाहीत. म्हणूनच आधी स्ट्रेंथ दिली आहे. खरं सांगायचं तर स्वामी समर्थांची जेव्हा तुम्ही सेवा सुरू कराल, तेव्हा तुमच्यामध्ये आपोआपच एक ऊर्जा निर्माण होईल. ती तुमची ट्रेनिंग आहे. भांडणं म्हणजे प्रॉब्लेम नाहीत बरं का. चुकीची अपेक्षा ही मोठी चूकच असते, एवढं लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, आपण सेवा का करतो? माझं सगळं लगेच ठीक होईल या अपेक्षेने. पण खरं सत्य सांगायचं झालं म्हणजे स्वामी सेवा म्हणजे ही कोणती डील नाही. ते एक सरेंडर आहे. चूक, मी सेवा केली, मला लगेच फायदा हवा, हीच अपेक्षा खूप फ्रस्ट्रेशन वाढवते. सांगायचं झालं तर हे काही नवीन उपाय आहेत. तुम्ही लगे प्रतिक्रिया देऊ नका. घरामध्ये जर भांडण तुमच्या होत असेल स्वामी सेवा करत असताना, तर तुम्ही लगेच प्रतिक्रिया त्यावरती देऊ नका. त्यांच्याशी वादविवाद घालत बसू नका. ऑब्झर्व फक्त करा. दुसरं म्हणजे स्वतःला बदला. इतरांना बदलायचा प्रयत्न अजिबात करू नका. रोज 5 मिनिटे तरी शांत मन करून बसा. ग्रॅटिट्यूड ठेवा.
जे आहे त्याबद्दल आभार तुम्ही माना. मैत्रिणींनो, स्वामी सेवा सुरू झाली म्हणजे जीवन बदलायला सुरुवात झाली आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. भांडणं म्हणजे संकेत आहे की काहीतरी आपल्या घरामध्ये कचरा साफ होतोय. फक्त एकच करा, थांबू नका, कारण शेवटी शांतता नक्कीच येते. जर तुम्हाला स्वामींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की हाईप करा. स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावरती राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.